हाय, यामिनीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी करून दाखवते बांगड्याची करी. प्लीज मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तेल घालते. माझं कालवण अगदीच कमी आहे म्हणून मग मी तेल घालते. मी एकच बांगडा घेतला होता, मी एकटीच खाते त्याच्यामुळे, म्हणून मग मला असं वाटतं हे जरा तेल जास्त झालं, मी तेल कमी करते, थोडं कमी. असे मी बांगड्याचे बांगडा आणि बोंबील घेतले. तर त्यामध्ये मी कोकम आगळ, हळद, तिखट, मीठ लावून ठेवलेलं आहे. म्हणजे ते फ्रीजमध्ये ठेवते, डीप फ्रीजमध्ये, त्यामुळे ते चांगले राहतात. तेल गरम केलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी मी थोडेसे धणे आणि 2 तिरफळं टाकलेली आहेत. मच्छीच्या कालवणात तिरफळं टाकतात, त्याने छान चव येते. थोडंसं आज कढीपत्ता नाही आहे, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आता संपल्यात, मला बाहेर जाता येत नाही आणायला, जास्त वेळ नाही, म्हणून मी एक तेजपत्ता टाकला आहे. त्यात कोथिंबीरीचे दांडे टाकलेले आहेत आणि हा कांदा, अर्धा लहान कांदा म्हणा, कारण मच्छीचे तुकडे कमी आहेत ना, मी फक्त 2 तुकड्यातच कालवण करते, कारण मी एकटीच खाणार आहे, आमच्याकडे बाकी लोक खात नाहीत. त्याच्यामध्ये हळद टाकली, कारण हळद आणि तिखट ऑलरेडी मच्छीच्या पीसला लावलेलं आहे. एक चमचा तिखट टाकलं. फोडणी चांगली हलवून घेऊया. आता थोडीशी फोडणी 5 मिनिटं होऊ दे. लसूण संपलेला आहे म्हणून मी मिरचीचा ठेचा टाकते. आलं लसूण आहे त्यामध्ये आणि मिरची आहे थोडी. त्यामध्ये अर्धा टोमॅटो टाकते. थोडंसं मीठ टाकते. हे हिरवं मसाल्याचं वाटण आहे ते टाकते. थोडेसे 2-4 वांगी टाकते. म्हणजे काय होतं की त्याचा औषधपणा असतो ना, तो भाजी शोषून घेते, कधी बटाटा किंवा कधी वांग. तर मी अगदी थोडंसं टाकलं, म्हणजे ते पोळीबरोबर खायला बरं वाटतं. हिरवं वाटण टाकलं मी त्यामध्ये. आता हे मी मच्छीचे 2 तुकडे टाकते. तेवढंच मला कालवण बनवायचं आहे, कारण 2 पीस जे आहेत ते मला फ्राय करायचे आहेत. त्याच्याबरोबर 1 तुकडा टाकते अजून, म्हणजे जरा कालवण होईल. ह्याच्यात मी हिरवं वाटण टाकलेलं आहे. आता मी हे पाणी टाकते.